आज आपण एकदम चटपटीत अशी कोलंबीची रेसिपी बघणार आहे, जी आहे चवीप्रमाणे मीठ आणि हळद, 2 उभ्या चिरून घेतलेल्या मध्यम आकाराच्या लवंगी मिरच्या आपण ह्याच्यात ॲड केलेल्या आहेत। सगळे मसाले एकत्र करून घेऊया। हे सगळं आपण चांगलं एकत्र करून घेतले। ह्यात आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊया। आताच्या स्टेजला आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया कोलंबी। ही आपली रेसिपी झाली आहे रेडी। तुम्ही बघू शकता, अगदी टेम्पटिंग आहे, मस्त असा त्याचा सुगंध सुटला आहे इथे। गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण एकदम चटपटीत अशी कोलंबीची रेसिपी बघणार आहे, जी आहे कोलंबी भुजणं। इथे आपण आपल्या रेसिपीला लागणारं साहित्य पहिलं बघून घेऊया। इथे मी घेतलंय पाणी 1 कप, 1 मोठा कप असा घेतलाय पाण्याचा। कोलंबी घेतलेल्या आहेत आपण इथे स्वच्छ साफ करून घेतल्यात। त्या 2 मी लवंगी मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून। 2 चमचे, हा जो चमचा आहे त्याच्या मापाप्रमाणे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे। काश्मीरी लाल तिखट घेतलंय आपण रंगासाठी। इथे मी लवंगी मिरच्या घेतल्यात म्हणून मालवणी तिखट वगैरे काही ॲड केलं नाही आहे ह्याच्यात। इथे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथे 5 ते 6 कोकम आपण घेतले आंबटपणासाठी। चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद घेतली आहे। इथे आपण 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत, चौकोनी आकारात नाही कापून घेतलेत, उभे चिरलेले आहेत। आणि इथे मध्यम आकाराचा बटाटा असा अर्ध्या तुकड्यांमध्ये आपण कापून घेतलेला आहे। पाण्यात ठेवलाय बटाटा कारण की तो काळा पडू नये म्हणून। आणि आपल्याला तेल लागणार आहे, ते आपण नंतर ॲड करून घेऊया। हे आहे आपल्या रेसिपीचं आजच्या साहित्य। आपण आता कृतीकडे वळूयात। इथे आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। आपल्याला गॅस पेटवण्याच्या आधी सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे कढईमध्ये। आपण पहिला ॲड करून घेतो आहे कांदा उभा, जो चिरून आपण घेतलेला आहे तो। ह्यात आता आपण ॲड करतो आहे बारीक कापलेली कोथिंबीर, काश्मीरी लाल तिखट जे आपण घेतलंय ते, चवीप्रमाणे मीठ आणि हळद, 2 उभ्या चिरून घेतलेल्या मध्यम आकाराच्या लवंगी मिरच्या आपण ह्याच्यात ॲड केलेल्या आहेत। आणि आलं लसूण पेस्ट। हे आपलं सगळं साहित्य आपण ॲड करून घेतलंय। ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण आधी। छान सगळा मसाला असा कांद्याला लागला पाहिजे। ह्यात आता आपण ॲड करूया तेल। तेलाचं प्रमाण ह्याच्यात जरा जास्तच असणार आहे गाईस। हे आपलं झालं आहे 2 चमचे तेल। अजून ह्याच्यात आपण अर्धा चमचा तेल ॲड करून घेतलंय। सगळे मसाले एकत्र करून घेऊया। हे आपलं सगळं साहित्य एकत्र झालंय। आता आपण जितकं साहित्य सांगितलेलं त्यातल्या ह्या 3 गोष्टी आपल्या बाकी राहिल्यात, ज्या आपण नंतर जशी जशी रेसिपी बनवत जाऊ तसे आपण ॲड करणार आहे। कोलंबी, कोकम आणि बटाटे। तर आपण कढई आपली गॅसवर ठेवून घेतली आहे। गॅस आपण लावून घ्यायचा आहे। हे सगळं आपण चांगलं एकत्र करून घेतले। ह्यात आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊया आताच्या स्टेजला, जेणेकरून आपला मसाला करपला नाही पाहिजे। छान असा आपला मसाल्याचा रंग आला इथे लालसर। ह्याला आपण उकळी काढून घ्यायची, उकळी येऊ द्या पूर्ण।
ह्याला आता उकळी सुटते. आपण ह्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं आपण ठेवूया कांदा शिजायला. आता आपण झाकण उघडून बघूया. 2 मिनिटं झाली. बघू शकता छान अशी मसाल्याची तरी आली आहे वर. आता मिक्स करून घेऊया. आपला कांदा जरा शिजत आलाय. आपण ह्या स्टेजला ऍड करून घेतोय बटाटे जे आपण अर्धे कापून घेतले ते. आणि थोडंसं पाणी आपण ऍड करून घेऊया. बटाटे शिजण्यासाठी आपल्याला लागणार आहे. 5 मिनिटं ह्याला आपण झाकण लावून पुन्हा ठेवून द्यायचे. आपल्याला 5 मिनिटं झाली आहेत झाकण लावून. बघू शकता मस्त अशी उकळी सुटली. बटाटा पण आपला ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. आता आपण ह्याच्यात ऍड करून घेऊया कोलंबी. आता कोलंबी आपण ऍड करून घेतली. जरा ढवळून घेऊया. ह्याला आता झाकण लावून आपल्याला बरोबर 5 मिनिटं ठेवायचे. कोलंबीला जास्त शिजायला वेळ लागत नाही तसा पण, आणि जास्त शिजल्यामुळे ती चिवट होण्याची शक्यता आहे. आपण बरोबर 5 मिनिटं लावून त्याला शिजवून घेऊ. कोलंबी ऍड करून घेतलेली आहे. ह्यात आपण आपला लास्ट पदार्थ ऍड करून घेतोय कोकम. एकदा त्याला चांगलं मिक्स करायचंय आणि 5 मिनिटं आपण झाकण लावून ह्याला ठेवणार आहे. झाकण लावून आपल्याला आता 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. मस्त असा सुगंध सुटला याचा. आता ह्याच्यात तुम्हाला ग्रेव्ही जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या स्टेपला थांबवू शकता गॅस बंद करून. जर हे तुम्हाला सुक्क असं खायचं आहे भाकरी बरोबर तर ह्याचं पाणी जरा आहेपर्यंत आपल्याला गॅसवर फास्ट फ्लेमवर आपण ठेवून देऊया 2 मिनिटं. ही आता आपली रेसिपी झाली आहे तयार. सुंदर असा लाल रंग आलाय रश्याला. ग्रेव्ही पण बनवू शकता. सुक्क पाहिजे तर आपण सुक्कही बनवू शकतो. ग्रेव्ही आपण भाताबरोबर खायला खूपच छान लागते. ही भाकरी बरोबर सुद्धा हे खूपच चविष्ट असं लागतं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता ही तुम्हाला डिश मी सर्व करून दाखवते. ही आपली रेसिपी झाली आहे रेडी. तुम्ही बघू शकता अगदी टेम्पटिंग आहे. मस्त असा त्याचा सुगंध सुटला आहे इथे. नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही ही डिश ते. नेक्स्ट आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. आपण नक्की बनवण्याचा प्रयत्न करू. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.